मी तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत का या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आताच आपण योजना फॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, आताच सबस्क्राईब करा। डीबीटी मार्फत थेट येणाऱ्या हप्ता तुमच्या खात्यावरती आता येणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही, आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना हप्ते मिळत असतात। हप्ता मिळवण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता वितरण होणार आहे। काही अटी पूर्ण करायच्या असणे गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लक्षात घ्या मित्रांनो, पीएम किसान योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे। पीएम किसान योजनेचे तुम्ही जर लाभधारी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र ठरणार असतील। जर एखाद्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात थोडी अडचण पण येऊ शकते। लक्षात घ्या मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। पहा मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या कुणा शेतकरी मिळाला नसेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यात थोडी अडचण येऊ शकते। त्यामुळे बँक खाते आधारशी जोडले असणे आणि आपली पीएम किसान योजनेची EKYC पूर्ण असणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पात्रता तुमची लक्षात घ्यायची आहे। राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्याच्या नंतर लवकरच अधिकृत शासन निर्णय जाहीर केला जाईल। या निर्णयानंतर हप्ता कधी जमा होणार याची निश्चितता तारीख स्पष्ट होईल। शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत पोर्टलवरच माहिती तपासावी। ज्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित येत आहेत त्यांनी काळजी करू नये। त्यांना नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे आता 2 हप्ते मिळणार आहेत का, तर मित्रांनो 2 हप्ते मिळणार शक्यता वर्तवली जात आहे। दोन्ही हप्ते मिळू शकतात एकत्र आणि मिळायलाच पाहिजे। अनेक दिवसापासून शेतकरी नोव्हेंबर महिन्यापासून या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि अद्यापही हप्त्याने दोन्ही हप्ते हे एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला पाहिजे। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।